हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 63. नवतेन वल्लभे आहेव पण का शोभे, खाता केळीचे गाभे न खाता गेले. अर्थात नवरा नसेल तर स्त्रीला सौभाग्य पण शोभणार नाही. केळीचा खुंट गाभा खाऊन जात नाही, कारण तो न खाताच गेलेला असतो. नवरा नसलेल्या स्त्रीला सौभाग्य पण शोभा देत नाही. नवरा नसल्यावर ती सौभाग्यवती कशी असणार? केळीचा खुंट गाभा पोकळ असतो, तो खाता कसा येईल? नसलेली गोष्ट खाता कशी येणार? याचप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या अविद्येला शब्द शोभा देत नाहीत. जेथे अविद्या नाही तेथे त्यासाठी शब्द योजना करणे शक्य नाही. ओवी क्रमांक 64. स्थूल सूक्ष्म कवण येकू, पदार्थ न प्रकाशी अर्कू, परी रात्रीविषयी अप्रयोजिकू, जालाची की. अर्थात सूर्य जड सूक्ष्म असा भेद करत नाही, तो सर्वांना प्रकाशित करतो. तथापि तो रात्रीला प्रकाशित करण्यास असमर्थ आहे. सूर्य जड किंवा सूक्ष्म असा भेद न करता सर्वांना प्रकाश देतो. तथापि असे असूनही सूर्यामुळे रात्र प्रकाशित होऊ शकत नाही, कारण रात्र असे काही अस्तित्वात नाही. जी गोष्ट अस्तित्वात नाही ती सूर्य प्रकाशाने उजळली कशी जाणार? याचप्रमाणे शब्द कसलाही भेदभाव न ठेवता सर्वांना आधार देऊन त्यांचे वर्णन करतात. परंतु ते उमराच्या फुलाचे वर्णन करू शकत नाहीत, कारण उमराला फूलच नसते. त्याचे वर्णन शब्द कसे करू शकतील? याचप्रमाणे शब्द अविद्येला आधार देऊ शकत नाहीत. ते अविद्या नष्ट करू शकत नाहीत, कारण अस्तित्वात नसलेल्याला ते आधार कसा देणार? अविद्या अस्तित्वात नाही, ते ती नष्ट कशी करणार? तिचे वर्णन कसे करणार? ओवी क्रमांक 65. दिठी पाहता काय न फवे, परी निदेते तव न देखवे, चेताते न संभवे म्हणून या. अर्थात दृष्टी काय पाहत नाही, परंतु ती झोप पाहू शकत नाही, कारण पाहणे जागे असल्याशिवाय शक्य नाही. दृष्टी सर्व काही पाहू शकते, परंतु ती झोपेला पाहू शकत नाही, कारण पाहण्यासाठी जागे असावे लागते. जागे असल्यावर झोप नसते. यामुळे झोप आणि पाहण्याची क्रिया एकाच वेळी होणे अशक्य आहे. जसे प्रकाश आणि काळोख एकत्र असणे शक्य नाही, एक असेल तर दुसरे नसेल. याचप्रमाणे शब्द आणि अस्तित्व एकत्र काम करू शकतात. तथापि जर अस्तित्व नसेल तर तेथे शब्द काम करू शकत नाहीत. यामुळे शब्दांमुळे अस्तित्वात नसलेली अविद्या नष्ट होऊ शकत नाही. ओवी क्रमांक 66. चकोराचिया उद्यमा, लटिकेपणाची सीमा, जरी दिहाची चंद्रमा, गिवसू बैसे. अर्थात चकोर पक्षी जर भर दिवसा चांदण्याला शोधायची खटपट करू लागला तर त्याच्या या नसत्या उद्योगाची परिसीमाच झाली म्हणायची. चकोर पक्षी चांदणे पितो असे म्हणतात. आता जर का चकोर पक्षी भर दिवसा चंद्राचा शोध घेऊन चांदणे पिऊ इच्छित असला, त्यासाठी जर तो खटाटोप करत असला, तर हा त्याचा नसता उद्योग आहे. कारण दिवसा चांदणे असणे शक्य नाही, ही त्याच्या मिथ्या खटपटीची परिसीमा आहे. याचप्रमाणे अस्तित्वात नसलेली अविद्या जर कोणी शोधू लागला
तर हा त्याचा नसता उद्योग आहे. जर कोणी शब्दांनी अज्ञान नष्ट करू लागला तर ही त्याच्या मिथ्या उद्योगाची परिसीमाच आहे. अस्तित्वात नसलेली अविद्या शोधणार कशी? शब्दांनी नसलेली अविद्या नष्ट कशी करणार? त्यापेक्षा असलेली विद्या ज्ञान शब्दांनी मिळवावे, त्यायोगे अज्ञानाचा त्रास आपोआप नष्ट होतो. ओवी क्रमांक 67. नुसदियेची साचा मुका होय वाचरुकाचा, अंतराळी पायाचा पेंधा होय. अर्थात कोरे पुस्तक वाचणारा मुका आहे, अंतराळात चालणारा पांगळा आहे. कितीही कोणी उत्कृष्ट वाचणारा असला, त्याचा आवाज छान असला, त्याला वाचण्याची कला कितीही उत्तम अवगत असली, तरीही ज्या पुस्तकात मजकूरच नाही, जे पुस्तक कोरे आहे, ते पुस्तक तो कसा वाचू शकणार? अशावेळी तो वाचणारा मुका असल्यासारखा मौन होईल, तो काहीही वाचू शकणार नाही. तसेच जर एखादा चालण्यात कितीही पटाईत असला, नित्यनियमित फिरायला जात असला, त्याला चालायची छान सवय असली, तरी जर तो अंतराळात चालायचा प्रयत्न करू लागला तर तो चालू शकणार नाही. तो पायांनी कितीही धडधाकट असला तरीही अंतराळात चालू लागल्यावर लुळा पांगळा लंगडा आहे असेच सिद्ध होईल. याचप्रमाणे जरी एखादा शब्दांना लीलया नाचवून उत्कृष्ट वाङ्मय निर्माण करण्यात हुशार असला, त्याच्याकडे भाषा प्रभुत्व असले, तरीही असा जर अस्तित्वात नसलेली अविद्या त्या शब्दांचा उपयोग करून नष्ट करू लागला तर तो शब्द भांडार जवळ नसलेला वाटू लागेल, अप्रतिभावान सिद्ध होईल. कारण अशा वेळी नसलेली अविद्या नष्ट करताना त्याची बोबडी वळेल. ओवी क्रमांक 68. तैशी अविद्येसी सन्मुखे सिद्धची प्रतिसेदके, उठलीची निरर्थके जल्पे होती. अर्थात अशा प्रकारे अस्तित्वात नसलेल्या अविद्येवर जर कोणी मारायला धावून गेला तर ते निरर्थक आहे. माऊली म्हणतात की अशा प्रकारे मागील ओव्यांमधून दिलेल्या अनेकानेक उदाहरणांवरून हे सिद्ध होते की अविद्या असे काही अस्तित्वात नाही. यामुळे जी मुळातच अस्तित्वात नाही, तिला मारायला जाण्यात, तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. ओवी क्रमांक 69. अवसे आला सुधा करू, न करीची काही अंधकारू, अविद्यानिशी विचरू तैसा होये. अर्थात अमावस्येला जरी चंद्र आकाशात आला तरी तो अंधार नष्ट करू शकेल का? तसे अविद्येबद्दल विचार करणे आहे. अमावस्येला चंद्र आकाशात येईल आणि अंधार नष्ट करेल असा विचारही करणे वेडेपणाचे आहे. कारण अमावस्येला जरी चंद्र आकाशात असला तरी आकाशातील त्या रात्रीच्या त्याच्या स्थानामुळे तो पृथ्वीवर चांदणे पसरवायला त्या रात्री असमर्थ असतो. याचप्रमाणे शब्दांचे सामर्थ्य कितीही असले तरी जी अविद्या अस्तित्वात नाही, ती शब्दांमुळे नष्ट होईल असा विचारही वेडेपणाचा आहे. हरिओम.